ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हरे राम हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता कर्मयोग हा तिसरा अध्याय आपला सुरू आहे. तर आता आपण सुरू करूया. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता ही मराठीमध्येच आहे. ही सर्वांनी एक वेळा तरी आयुष्यात ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. जर तुम्हाला ऐकायला किंवा वाचायला वेळ मिळत नसेल किंवा तुमच्याकडे पुस्तक उपलब्ध नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघत चला. आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. तर मग आता आपण सुरू करूया कर्मयोग. कृष्ण भगवान म्हणतात अर्जुनाला, हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही. मला कशाची उणीव नाही. तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरी सुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो. भगवंत सर्व नियंत्रकाचे नियंत्रक तसेच विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहेत. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत. भगवंत सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आणि सर्व नियत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहे. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वांद्वारे पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे परम कारण आहे. भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच भेद नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिय दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियापैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियांचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमानुसार घडत जाते. भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यतत्वाने वास करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी अपरिहार्य असे कोणतेही कर्तव्य कर्म नाही. जो मनुष्यबळ कर्मफळ स्वीकारण्यास बाध्य आहे त्यांच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच. पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करायचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते. तरीसुद्धा क्षत्रियांचे नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत होते. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ, सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक नियम आहेत. जरी असे नीतिनियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते. म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले असते. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमीयाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्याचे पालन करीत होते. मी नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन. वर्ण म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय, जी सामान्य समाजाची शांतता भंग करते.
सामाजिक अशांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रप्रमाणित नीतिनियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीकरिता संघटित होऊ शकते. भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणे ते अशा विधिविधानांचे पालन करतात, कारण त्यांना अशा महत्त्वाच्या कृत्यांची आवश्यकता आणि प्रतिष्ठा राखायची असते. भगवंत सर्व जीवांचे पिता आहे आणि सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्याचे दायित्व भगवंताकडेच जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वाविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो, तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपण भगवंताच्या पदचिन्हाचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला, त्याप्रमाणे आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपण भगवंताच्या उपदेशाचे पालन केले पाहिजे, पण केव्हाही आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. श्रीमद भागवतात सांगते की मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे यथार्थ तत्वाने पालन करील. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्याचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नापासून सावध राहिले पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नात व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये. चंद्र सूर्याच्या गतीवर नियंत्रण ठेवणारे जीव किंवा ईश्वर श्रेष्ठ पदावर स्थित असतात, हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे. शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही. भगवान शंकरांनी महासागराइतके विष प्राशन केले, पण सामान्य मनुष्याने अशा विषांचा एक थेंबही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवांचे अनेक बंधू भक्त असेच ते गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करीत असतात, पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे आपण मृत्यूच्याच तोंडात जात आहोत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे काही बंधू भक्त असून ते भगवंताच्या रासलीलेचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात, परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तीचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच एक उत्तम असा मार्ग आहे. तसेच मनुष्याने योग्यतेविना त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंताची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात. काही लोक बंधुपणाचा एक सुद्धा अवतार घेऊन घेतात. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती आणि कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांचा भिन्न इच्छांनुसार भेद केला जातो. कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्यही भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो. कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्यही भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो, परंतु तो श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो. अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठीच कर्माचरण करीत असते. म्हणून कृष्ण भावना भावित
व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेच्या हेतुप्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे. नियत कर्माच्या फळांवर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याने मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. मित्रांनो, कर्मयोग अध्याय 3 यामध्ये मनुष्याने कर्म कसे करावे आणि कशा रीतीने ते आचरणात आणावे याविषयी मार्गदर्शन केलेले आहे. कृष्ण भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्यासाठी अर्जुन तयार नव्हता तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी कुरुक्षेत्रावर ही सर्व भगवद्गीता अर्जुनाला सांगण्याच्या उद्देशाने सर्व आपल्या मातृभूमीवरील व्यक्तींना ही भगवद्गीता ऐकविण्यास सुरुवात केली. तर मित्रांनो, भगवद्गीता ही सर्वांनी ऐकायलाच पाहिजे. या समोरील कथा आपण किंवा या समोरील अध्याय आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हरे राम हरे कृष्णा. राधे राधे.